घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील, इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. दुष्काळी परिस्थिती असतानाही पांडुरंग कारखान्याने 10 लाख बाळक आपल्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. काय सांगा? यावर्षी तुम्ही म्हणता तशी परिस्थिती खूप अडचणीची वाटत होती. 100 दिवस हे कारखाने चालतील का नाही. शेवटच्या टप्प्यात जो पाऊस झाला त्या पावसामुळे एकरी जरी कमी असले तरी टनेज वाढलं शेतकऱ्यांच्या प्रति हेक्टरी. जे अपेक्षा आम्ही केली होती की 100 दिवस, 105 दिवस, 10 दिवस कारखाने चालतील, आज 150 दिवस झाले तरी कारखाना अजून चालूच आहे. आज जवळजवळ 10,35,375 मेट्रिक टनाचे गाळप आज अखेरपर्यंत पांडुरंग कारखान्याने केले आणि 11,12,485 क्विंटल साखर त्यातनं उत्पादित केली. त्यामुळे जवळजवळ 11-30च्या आसपास रिकव्हरी, 30-35च्या आसपास रिकव्हरी या निमित्तानं आपण मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय, झाली पाहिजे. परंतु काळ जसा जसा लांबत जाईल तसं तसं थोडं उजनी धरणाची पाण्याची अडचण आहे. त्यामुळे थोडी उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ऊस तुटतील का नाही अशी शेतकऱ्यांना थोडी शंका होती. परंतु आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून, सभासद सहकार्यामधून आज 10-35 गाळप झाले आणि अजून 20,000 ते 25,000 टन ऊस शिल्लक आहे. त्याचंही गाळप पुढच्या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये करू. 1 ते 2 तारखेच्या आसपास कारखाना पूर्ण गाळप सभासदाचं किंवा जी बिगर सभा शेतकरी जे कोणी आणून देत आहे त्या सगळ्याच ऊसाचं गाळप करायचं नियोजन आपण केलं. इतर कारखान्यांनी ऊस घेतला किंवा गळीत ऊस घेतला, भरपूर स्पर्धा लागली, पण आपल्या कारखान्याच्या नियमानुसारच ऊस घेत गेला. सभासदांचा विश्वास पुन्हा एकदा आपण जिंकलाय. कसं आहे, शेवटी कारखानदारी ही तुम्ही सभासदाला काय पद्धतीच्या सेवा सवलती देता आणि दर काय देता ह्याच्यावरती सभासद कारखान्याला ऊस देतो. सुदैवानं पांडुरंग कारखान्याने स्वर्गीय मोठ्या मालकाने जवळ गेली 30 वर्ष एक पॅटर्न ठरवून दिलाय, पांडुरंग पॅटर्न. त्याच्यामध्ये सभासदाच्या ऊसाची नोंद वेळेवरती घेणं आणि तोडणी ही त्या प्रोग्राम प्रमाणे करणं हा आमचा पहिल्यापासूनचा शिरस्ता. आणि दर महिन्याचा प्रोग्राम जेव्हा ओपन करतो तेव्हा तो ऑफिसला पब्लिश करतो आणि लोकांना बघायसाठी ओपन ठेवतो. बाबा ह्या तारखा आहेत सगळ्या, ह्या महिन्यामध्ये एवढा ऊस आपल्याला तोडायचा आहे, आपल्या गावातले एवढे सभासद त्याच्याकरता पात्र आहेत, त्यांच्या नोंदी या तारखा त्या व्हरायटी प्रमाणे आहे. आणि मग 265 असेल तर त्याला 15, 16, 17 महिने, 18 महिन्यापर्यंत आपण थांबवतो रिकव्हरीसाठी. 86-032 असेल तर 15-16 महिने, 8,005, 10,001 अर्ली व्हरायटी असतील तर त्याला 13-14 महिने. आणि त्याप्रमाणे लोकांना आपण अगोदरच सांगतो की या तारखेच्या आसपास आपले ऊस तुटतील. काही ठिकाणी अडचणी येतात, काही रस्ते नसतात, कुठं पाणी दिलेलं असते, ओला असते, पाऊस काळ होतो, अशा वेळेस थोडं मागं पुढे प्रोग्राम करावा लागतो.
ते सुद्धा आम्ही त्या वेळच्या सभासदांना बोलवून सांगतो, या महिन्यात तुमचं एवढं होतं, परंतु या कारणासाठी आम्हाला हा ऊस पुढचा तोडावा लागतो. एक विश्वासार्हता जी निर्माण झाली तेव्हा आपण बघितलं की सभासद म्हणजे अजून 8 साली ऊस लोकांनी फेब्रुवारीपर्यंत ठेवले होते त्या ठिकाणी. त्यामुळे जो विश्वास मॅनेजमेंटनं दिलाय ते लोकांना खात्री की ऊस आपला 100% जाणार आहे. पण आम्ही काय असं करत नाही की लवकर गेला ऊस त्याला पैसे आणि शेवटच्याला सारखे आम्ही शेवटी जाणाऱ्या ऊसाला सुद्धा 100 रुपयापर्यंत दर वाढवून देतो. असताना बाकीच्या सुविधा त्याला कंपोस्ट असेल, त्याला कळवा मॅनेजमेंट असेल किंवा इतर गोष्टी असतील, बायो फर्टिलायझर असतील किंवा अजून काही या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपण त्यांना या ठिकाणी देतो. आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर हे रुटीन आम्ही ठेवल्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये सतत गेली 8-10 वर्ष आपण बघितलं तर हायएस्ट रिकव्हरी मिळवण्याचं काम पांडुरंग करतो. कारण तालुक्यातले एकाच गावातले ऊस आहे, एकाच शेतकऱ्याच्या भावाभावाचे ऊस आहे, एकाच कॅनलच्या दंडावरती बसणारे ऊस आहे. तर ते ऊस दुसऱ्या कारखान्याला गेले तर तिथे रिकव्हरी मिळते 10, 10.25 आणि तेच ऊस जर पांडुरंग कारखान्यात आले तर रिकव्हरी मिळते 11, 11.5, 12. म्हणजे ही कशाच देतं का हे मी सांगायला तुम्हाला गरज नाही, तुम्ही त्यात तुमचा अभ्यास सगळ्याचा पत्रकारांचा आहे. पण ही विश्वासार्हता ठेवली आहे. कुठे त्याच्यामध्ये ओपन चॅलेंज मला सांगावं लागत नाही की कुठे काटा करून या, मी कधीच सांगत नाही, कारण सांगायची गरजच नाही. माझ्या रुपयाला खोट आहे कशाला सांगायचं, काय कारण आहे? लोकांचा विश्वास आहे, लोक कधी आम्हाला विचारत पण नाही. आणि यार्डात ट्रॅक्टर आल्यापासून ते बाहेर पडतोपर्यंत जी त्याला आपण कॉम्प्युटरायझेशन केलंय, ऑटोमायझेशन केलंय, वजनाचे ऑटोमायझेशन केलंय, त्यामुळे लोकांचा पूर्ण विश्वास या आमच्या व्यवस्थेवरती आहे. त्यामुळे आम्हाला कधीही बाहेर तालुक्यात जाऊन गेटकेन आणावं लागत नाही. आज आम्ही ज्याला गेटकेन म्हणतो तो ऊस जे टेंभुर्णी करमाळा भागातला जो धरणाखालच्या क्षेत्रातला NRBCचा आहे, की आम्हाला 2004 साली दुष्काळ पडल्यानंतर त्या लोकांनी ऊस दिले. आपल्या तालुक्यात अजिबातच पाणी नव्हतं, नदी पूर्ण कोरडी होती. त्यामुळे 2004 साली आम्ही त्या लोकांना शब्द दिला होता की इथनं पुढे आम्ही तुम्हाला अंतर देणार. आणि आज जवळजवळ 20 वर्ष आम्ही त्या शेतकऱ्यांनी आम्हाला अडचणीच्या काळात ऊस दिली 2004 साली, त्यांना सुद्धा आम्ही आत्ता ऊस त्यांची आम्ही घेतली. त्यामुळे त्यांनाही विश्वास आहे की बाबा ही गेटकेन जरी आपण असलो बाहेरचा तरी 20-20 वर्षाची सभासदासारखंच त्यांना आम्ही सगळं फॅसिलिटी देतो, साखर देतो, दरात कुठला फरक नाही, त्यांच्या वाहनाने ती ऊस आणून घालतात. ही व्यवस्था आपण केल्यामुळं आज या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. यंदाच्या वर्षी दुष्काळ आहे, पुढच्या वर्षी सीझन सुरू काय अडचण येतील काय? अडचणी 100% राहणार. कारण पंढरपुरामध्ये आपण बघितलं तर 40, 42, 45 गावं ही नदीवरती आहे, 15-16 गावं ही NRBC वरती आहे आणि जवळजवळ 30-35 गावं जी आहे ती उजवीच्या उजव्या आणि डाव्या तालुक्यावर. नदीकाठच्या ऊसाला काय अडचण येणार नाही. थोडी त्याला एखादा पाऊस जर झाला मध्ये आली तर त्या ऊसाला चांगलं मदत होईल. नदीमध्ये धरणातनं पाणी राहील, तर पाणी पुरवून वापरणं एवढंच आता हा विषय आहे. पण उजनी कॅनलचं मात्र परिस्थिती अडचणीची आहे. म्हणजे आपण जर बघितलं की नेमतवाडी, भोसर, शेवत्यापासून जवळीपासून सांगलीपासूनचा जो वरचा भाग आहे तिथून ते अगदी इकडे मगरवाडीपर्यंत आणि इकडे उपरीच्या वरच्या भावनीच्या पासून उजनीच्या मेन कॅनल पासून ते खाली अगदी सिद्धेवाडीपर्यंत ह्या भागामध्ये जो उजनीचा फाट्यावरचा ऊस होता तो 100% या वर्षी कमी होणार आहे. त्यामुळे शॉर्टेज या वर्षी ऊसाचं राहणार आहे. शेवटी कसं आहे की सभासदालाही माहित आहे कुठं ऊस द्यायचा विश्वास. पण कसं आहे की माणसं आज घोषणा करतात आम्ही 3,000 देऊ, 2,000 देऊ, काय 2,500 देऊ. बोलणं सोपं आहे, कुठून तरी पैसे आणून देतील सुद्धा. पण चुकीच्या स्पर्धेमुळे आज सोलापूर जिल्ह्यातले सगळे कारखाने अडचणीमध्ये आहेत. कुठेतरी एवढंच मोठेपणा घ्या करता मी एवढं देतो तेवढं देतो, अशा पद्धतीनं तुम्हाला मिळणारा रेव्हेन्यू किती आहे आणि आपण सभासदाला किती देऊ शकतो. ही जी कारखानदारी अडचणीत आली ही चुकीच्या व्यवस्थापनामुळे झाली.
त्याचा परिणाम महाराष्ट्र भोगतोय सगळा। आज कारखान्याला 100-200 कोटी रुपये राज्याकडनं हमी घेऊन द्यावे लागतात। त्याचं कारणच असं आहे की आपली कुवत नसताना काही लोक आवाजासवा मोठ्या घोषणा करतात आणि मग एकानं केली म्हणून सगळ्यांनी करत राहतील। अशातनं एक वेगळी ही स्पर्धा नाही आहे। ह्यातनं आपण बघितलं तर ह्यातनं विनाशच आहे सगळ्याचा। चांगले कारखाने आहेत, पांडुरंग असेल, विठ्ठलराव शिंदे असेल, सहकार महर्षी असेल, ह्या कारखान्याला आम्हाला काय बॅलन्स शीटला फार मोठा फरक पडत नाही त्या ठिकाणी। पण शेवटी कसं आहे की ह्या वेगळ्या पद्धतीनं जर ह्या स्पर्धा सुरू झाल्या ही कारखाने अल्टिमेटली अडचण। आणि आपल्याकडे उदाहरण आहे, पंढरपूर तालुक्यात आहे, सोलापूर जिल्ह्यात आहे, त्यामुळे ऊस कमी झाल्यामुळे ही स्पर्धा वाढणार आहे त्या ठिकाणी। पण शेतकऱ्याला सभासदाला माहिती आहे की कोण खरंच आपल्याला आपला ऊस घेऊ शकतो, कोण पैसे देऊ शकतो। तर आता अशी परिस्थिती होणार आहे की बघा शेवटच्या महिन्यात ती बिलं सुद्धा निघणार काही काही कारखान्यांची। हे वास्तव आहे, पहिली बिलं दिली शेवटची राहील, तेव्हा हे चुकीचं होतंय। त्यातनं तुम्ही नुकसान स्वतःचंही करून जाताय आणि शेतकऱ्याचंही करताय। तेव्हा जे काय वास्तव असेल आपल्या कारखान्याचं ते लोकांनी स्वीकारून पुढे गेलं पाहिजे। कोणाची तरी मोठ्या पैलवानाची स्पर्धा करायला गेला तुम्ही, इंडस्ट्री अडचण येतील। आणि हे काय आम्ही जे सक्षम कारखाने आहेत हे काय आम्ही 1 कोटी 2 कोटी टन गाळप करू शकत नाही, आम्हालाही मर्यादा आहे। आणि मग आमच्या सभासदाची ऊस आम्हाला संपत नाही तर आम्ही बाहेरची जेटकीन कशाला तू। त्यामुळे ही चुकीच्या स्पर्धा होत आहे आणि निश्चितपणे पुढच्या वर्षी ऊस कमी म्हटल्यावर ही स्पर्धा होणार आहे। जे गेल्या 10-20 वर्षात घडलं ती परत घडत राहणार आहे, पुन्हा कारखानदारी अडचणीत येणार आहे आणि भविष्य काळामध्ये परत शेतकरी त्याला ऊसाकडनं डायव्हर्ट झाला दुसऱ्या पिकाकडे। आता केळीकडे शेतकरी जायला लागला, मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन वाढलंय। ऊस सारख्या भागामध्ये कधी द्राक्ष लावतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। 100-100 फूट काळी माती अशा प्रकारची ती जमीन आहे सुपीक, इथं फक्त ऊसच येऊ शकतो। काळ्या रानात द्राक्ष लावतील पण तिथे सुद्धा आज एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष लोक लावायला लागतात आणि त्यांना ती परवडते ऊसापेक्षा। मग अशा जर पद्धतीनं शेतकरी अडचणीत आला कारखानदारीमुळे आणि तो एकदा ऊसाकडनं डायव्हर्ट झाला, एवढी मोठी इंडस्ट्री उभा केली हजारो कोटीची, ती पर्यायाने अडचणीत येणार। त्यामुळे स्पर्धा जरूर असावी, ही स्पर्धा निकोप असावी, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही व्यवसाय करतो। लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे इतर कारखान्याला पुढच्या वर्षी ऊस कमी पडतील पण आमच्या कारखान्याला त्या प्रॉपर्शनेट मध्ये जे आमचे सभासद मेंबर्स आहेत त्यांचा जेवढा ऊस समजा 100 एकर आता असेल, पुढच्या वर्षी दुष्काळामुळे याचा 60 एकर असेल तर 60 एकर ते आम्हाला द्या 100 एकर। तर प्रॉपर्शनेट मध्ये गाळप कमी होईल तर आमच्या सभासदाचा ऊस आम्ही 100% गाळप। इकडे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे साखर कारखान्याने अडचणी झाल्याची पूर्ण आखणी ऐकतो, पण पांडुरंग साखर कारखाना मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करतोय। गाळपाच्या बाबतीत असेल, रिकव्हरीच्या बाबतीत असेल, दराच्या बाबतीत असेल आणि राष्ट्रीय पुरस्कार पण सलग मिळवतोय। नेमकं काय गणित आहे ह्या बाबतीत? मी सांगितलं ना आता, मी जे तुम्हाला सांगितलं की जी शिस्त आर्थिक शिस्त म्हणून ज्याला आपण म्हणतो, असं आपलं आपण कुटुंब झालं असताना आपली आवक किती आहे आणि आपला खर्च किती आहे त्याचं नियोजन कुटुंबातल्या कर्त्या माणसाने केलं पाहिजे। जे कुटुंब ते नियोजन करतं ते कुटुंब अडचणी या काळामध्ये सस्टेन राहतं। तर आपल्याकडे जर 4 आणा 8 आणे आवक आहे आणि जर रुपयाचा खर्च करायचा असेल तर ते रुपयाचा वरचा 8 आणे ते कुठेतरी कर्जानेच घ्यावं लागेल, आता काय छापता येत नाही। त्यामुळे मग ते घेतलेलं कर्ज त्याचं पडणारं व्याज ते अल्टिमेटली शेवटी त्या शेतकऱ्याच्या दारावरती पडतं। एका बाजूला सरकार कामगारांसाठी म्हणून दर 3 वर्षांनी लवाद मांडतं, काहीतरी आयोग मांडतं आणि त्यातनं ती कामगाराची दरवाढ होती, बॅक इफेक्टनं पगार वाढ द्यावी लागते, ते कायद्यानं बंधनकारक आहे। ऊस तोडणीचं दर 3 वर्षांना दरात फरक पडतो। आता ह्या वर्षी 35% वाढ दिली, ऊसात तर 35%, साखरेमध्ये तर दरात तर 35% वाढ नाही। आणि मग हे सगळं जे वाढणारे खर्च आहेत ते कशातनं वाढणार? त्यामुळे तुमच्याकडे खर्च कमी करणं एवढा एकच पर्याय आहे। त्यामुळे मग उधळपट्टी जर कारखान्याच्या माध्यमातून आपण करायला लागलो, नको त्या गोष्टी ज्या सभासदाच्या हिताच्या आहे तिथं 100% खर्च करू,
पण कुठं माझ्या कारखान्याचं काम नाही, कुठेतरी गाणी बजावणी करणं, कुठेतरी काहीतरी करणं, कुठले तरी सोहळे घेणं. कारखान्याचं काम काय, सभासदाला देणं, चांगलं देणं, त्याला औषधे देणं, खतं देणं, कंपोस्ट देणं, त्याला ठिबक सिंचन देणं, त्याला सल्ला चांगला शेतीविषयक देणं, त्याचं खुडकीचं व्यवस्थापन करणं, या सगळ्या गोष्टी आहेत. आरली व्हरायटीच्या जाती कुठल्या येतात, रोपं वाटप करणं, आणि सगळं आमचा कारखाना गेली 25-30 वर्ष पहिल्यापासून करतो. एका बाजूला आर्थिक नाणे मिळतात आणि दुसऱ्या बाजूला क्वालिटीची साखर आम्ही तयार करतो. आपण जर नुसतं उसाच्या दराचा विचार आपण करतो, पण जर साखर विक्रीचा विचार जर तुम्ही केला, खरं म्हणजे पत्रकारांनी सगळ्या कारखान्याची साखर विक्रीचे दर जर घेतले तर तुम्हाला निश्चित लक्षात येईल साखर विक्री ही अंतिम तुमचं उत्पन्न आहे. त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी जर मेंटेन केली तर तुम्हाला 50 रुपये 100 रुपये जास्त मिळू शकतो. विक्रीचं व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर तुम्हाला यामध्ये जास्त पैसे मिळू शकतात. आज अनेक कारखान्याचे आपण जर बघितलं, आम्ही एवढं फलाणाला एवढं गळीत केलंय, बघा साखर किती आहे, काहीच नाही. पट्ट्यावर आलेलं पोतं साखरेचं देऊन टाकलंय, जे कायदेशीर नाही, कुठेही त्याला तरतूद नाही, रिलीज प्रमाणे विकावी लागते. पण हे का दिलं, तर आर्थिक व्यवस्थापन नाही. शेतकऱ्याचं बिल द्यायचं म्हणून दिलं, म्हणून अशा पद्धतीने त्याला मुखवटा रंगवला जातो. कायद्याने साखर अशी विकता येत नाही. ती जेव्हा साखर तुम्ही विकता तेव्हा घेणारा व्यापारी हा जो दर आहे त्या दरापेक्षा 100 रुपये 150 रुपये 200 रुपये साखर कमी घेतो. आणि मग ती कमी विकलेली साखर ती जर ज्या दराने विक्री गेली असती, बरं व्याज बँकेचंच आहे, पण बँकेचं व्याज आणि याचं प्रपोर्शनेट जर काढलं तर निश्चितपणे शेतकऱ्याला 2 पैसे मिळू शकतात. पण हे का होत नाही तर व्यवस्थापन नाही. त्यामुळे तुम्ही म्हणला तसं की आम्ही ठिबक सिंचन रोप इथपासून की उन्हाळ्यामध्ये त्या उसाला गाभे पडतात, मधला कोंब जळतो, ते जळू नये म्हणून सुद्धा आम्ही काही औषधं तयार केली, बायो फर्टिलायझर्स केले, बायोकेमिकल, त्याच्यापासून पुरवठा करतो, जे प्रबोधन करतो त्या लोकांसाठी. आणि त्यामुळे मग हा सगळा एकंदरीत जो सगळा आपण विचार केला तर मग साखर विक्री आणि ऊसाची लागण या 2 गोष्टी आहेत महत्वाच्या. तिथून ते विक्रीपर्यंतची सगळी मॅनेजमेंट कारखान्यानं 25-30 वर्षात जी घालून दिलेली घडी आहे मोठ्या मालकांनी, त्याच्यामध्ये कुठेही आम्ही हस्तक्षेप करत नाही. आवासवा कामगार भरती नाही. आमच्याकडे गेल्या 30 वर्षात कधी कामगाराचा पगार 2 तारीख 3 तारखेच्या पुढे कधी गेला नाही. 1 रुपयाचा पगार थकला नाही. कधी आम्ही कामगाराला बोनस दिला असं होत नाही. आम्ही दर ठराविक टप्प्याटप्प्यानं कामगार कायम करतो, हंगामी करतो, कुठेही तक्रार नाही. सगळे मागचे फरक आपण कारखाना कामगारांना देतो. म्हणजे हे कशामुळे करतो तर आर्थिक व्यवस्थापन आहे. आज सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या कारखाने जर आपण बघितले तर कोणाकडेही B+, A+, ही जे तुमचं रेटिंग आहे, हा रेटिंग एकाही कारखान्याकडे नाही सोलापूर जिल्ह्यात, फक्त पांडुरंग कारखान्याकडे. आज महाराष्ट्रात सगळ्याला 11% 12% व्याजानं पैसे घ्यावे लागतात कर्जाचे. काही बहादरशर व्यापाऱ्याकडनं पैसे घेऊन कारखाना चालवतात आणि आम्ही सगळं चालवलंय, एवढं गाळप केलंय, तेवढे पैसे दिले म्हणून दाखवतात. पैसे घेतात व्यापाऱ्याकडनं. पण आज पांडुरंग कारखाना आपण बघितलं तर 8, 8.5%, 9% एवढ्या कमी व्याजानं पैसे. आणि आमचं जे कारखानदारी असे की आम्ही कुठलाही बेनिफिट सरकारचा आतापर्यंत घेतला, म्हणजे आमच्या स्वतःच्या बॅलन्स शीट वरती आम्हाला NCDC कर्ज देते. आज बँका आमच्या मागे लागल्यात, राष्ट्रीयकृत बँकाची कर्ज आम्ही देतो. ते कशामुळे देतात तर आमची बॅलन्स शीट चांगली, आमची कारखानदारीमध्ये जी गरज आहे, इमेज आहे ती आम्ही सांभाळली. आणि त्यामुळे मग आदर्श कारखान्याचा राज्यस्तरीय पुरस्कार असू द्या, राष्ट्रीय पुरस्कार असू द्या, फेडरेशनचे पुरस्कार असू द्या, सगळे पुरस्कार पांडुरंग कारखान्याला मिळायचं कारण आहे की गेल्या 30 वर्षांमध्ये घातलेली मॅनेजमेंट आणि कारखान्याचा राजकारणासाठी उपयोग आम्ही कधी करत नाही. सभासदाची पिळवणूक नाही, अडवणूक नाही, कुणावर बळजबरी नाही. आज सुद्धा अनेक शेतकरी येतात, म्हणतात आम्हाला ऊस द्या, सभासद करून द्या. काही बाहेरचे लोक असतात, पण आम्ही अजून कोणाचाही ऊस अडवला आतापर्यंत आणि कोणाला ऊस घेत नाही म्हणून म्हणत नाही. जो येईल त्याची मदत करण्याची भूमिका आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की 1000 टनाचा कारखाना होता,
आता यावर्षी आम्ही तो 9,000 टनापर्यंत नेला. यावर्षी जर इथेनॉलला बंदी नसती आली तर आम्ही 9,000 टनानं गाळप केलं असतं, म्हणजे अजून 2 लाख टन गाळप जादा झाला असता. पण इथेनॉलला बंदी आल्यामुळे आमचा इथेनॉलचा प्लांट बंद राहिला, त्यामुळे आम्ही आज 10.5 पर्यंत आलो. पुढच्या वर्षी आम्ही 10, 10.5 प्लस 11 पर्यंत नेण्याचा आमचा 2 वर्षातला मानस आहे. आणि प्लांट घेतल्यापासून कधी आमचा प्लांट आयडल राहिलेला नाही. आज आपण आजूबाजूचे कारखाने बघा, 5-5 वर्ष झाली एक्सपान्शन करून, 7-7 वर्ष निवडणुका जिंकल्यात त्याच्यावरती मोठी मोठी भाषणं करते, पण कारखान्याची एक्सपान्शन केलेली मस्तरी आज 5-5 वर्ष आयडल पडून आहे, त्याचं व्याज चालू आहे. त्यामुळे मग ती अडचणीमध्ये आहे. तेव्हा हंतरून बघून पाय पसरणं जी म्हणते, कुठलेही अवास्तव मोठ्या कल्पना स्वीकारत नाही आम्ही. नवीन टेक्नॉलॉजी काहीतरी मी करतो म्हणून दाखवायच्या भानगडीत पडत नाही. शेवटी सस्टेन राहणं, स्पर्धेमध्ये टिकून राहणं, आणि शेवटी तुमचे बॅलन्स शीट तुमचा आरसा आहे. किती कर्जाचा बोजा डोक्यावरती घ्यायचा, कर्ज 100% सगळ्याला आहे. टाटा बिर्ला पासून सगळ्यांना कर्ज आहे, अंबानीला कर्ज आहे, अडाणीला कर्ज आहे. कर्ज घेतलं पाहिजे, पण ते कर्ज फेडण्याची आपली कुवत पाहिजे. एका बाजूला नुसतं 10 लाख गाळप केलं म्हणायचं आणि कामगाराची पगार होत 25-30 कामगारांची पगार. काही कारखान्यांनी तर आता बघितलं मी, मला काल आलती शेतकरी की मागच्या 15 महिन्यातलं बिल 1,000 रुपयेच फक्त पेमेंट ट्रान्सफर केलं. 1,000 रुपये घोषणा केली 2500, 2700, 2800 अशी काय उद्योग. तेव्हा असल्या भानगडीमध्ये आम्ही शक्यतो पडत नाही. कोणी आपला कारखाना इंडस्ट्री म्हणून चालवणे, आणि हा जो एक पॅटर्न आहे त्या पॅटर्नमुळेच आमचं यशाचं गणित. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.